डाळींमध्ये कधी मूग डाळ तर कधी तूर, कधी मसूर तर कधी चणे तर कधी उडद डाळ खाल्ली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की या सगळ्या डाळींमध्ये आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर कोणती आहे किंवा आपल्या आहारात कोणती डाळ जास्त प्रमाणात असावी? चला जाणून घेऊया. उडीद डाळ. उडदाची डाळ पौष्टिक डाळींपैकी एक मानली जाते. यात प्रोटीनची मात्रा चांगली असते. 100 ग्रॅम उडदाच्या डाळीत जवळपास 25 ग्रॅम प्रोटीन असते. शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर फायबर आणि आयर्नची मात्रा चांगली असते, जे पाचन तंत्र आणि रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मूग डाळ. मुगाची डाळ पचायला हलकी असते. ही डाळ या लोकांसाठी फायदेशीर असते ज्यांना प्रोटीनची आवश्यकता असते व पचन तंत्र मजबूत नसते. 100 ग्रॅम हिरव्या मूग डाळीत जवळपास 24 ग्रॅम प्रोटीन असतं, जे शरीराला एनर्जी देतं, जे मांसपेशींना बळकटी देतं. ही डाळ अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असते, जी रोगप्रतिकार शक्ती वाढवते. हरभरा. 100 ग्रॅम हरभरा डाळीमध्ये सुमारे 22 ग्रॅम प्रोटीन असते. हरभरा डाळ ही सर्वात जास्त प्रथिनयुक्त मानली जाते. ज्यांना स्नायू संबंधित त्रास असेल किंवा त्यांचे शरीर मजबूत करायचे आहे, त्यांच्यासाठी ही डाळ सर्वोत्तम मानली जाते. या व्यतिरिक्त हरभरा डाळीमध्ये फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडं मजबूत होतात आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. मसूर डाळ. वजन कमी करण्यासोबतच लाल मसूर तुमच्या शरीरासाठी इतरही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यात कमी चरबी आणि जास्त फायबर असते, जे वजन व्यवस्थापनात उपयुक्त आहे. फायबर पचन सुधारते आणि ग्लायसेमिक नियंत्रणात ठेवते. तुरीची डाळ. तुरीच्या डाळीत प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. भारतीय घरांमध्ये सर्वात जास्त ही डाळ वापरली जाते. 100 ग्रॅम तुरीच्या डाळीत जवळपास 22 ग्रॅम प्रोटीन असते. त्याचबरोबर यात फायबर आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असते, जे हृदयाचे आरोग्य निरोगी राखते. जर तुम्हाला हलके आणि सहज पचणारे अन्न हवे असेल तर तुम्ही मूग डाळ खाऊ शकता. तसेच मसूर डाळ लोह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. जर तुम्हाला संतुलित आहार हवा असेल तर या सर्व डाळींचा आहारात समावेश करा आणि दररोज वेगवेगळी कडधान्ये खा, जेणेकरून शरीराला सर्व पोषक तत्व मिळतील. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण अपडेट्ससाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा.